नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की सध्या जे कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर तयार झालेलं होतं ते आता बऱ्यापैकी कमी होऊन या भागावर केंद्रित झालं आहे. मात्र या दरम्यान या भागामध्ये देखील मोठी ढगाळ परिस्थिती आहे. मात्र आपण संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रावरील ढगाळ परिस्थिती आता कमी होऊ लागली आहे. केवळ कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर याचा प्रभाव आणि उत्तर महाराष्ट्रात थोडा प्रभाव वाटतो. महाराष्ट्राच्या एकूण सरासरीचा विचार करता 22 तारखेपर्यंत जवळपास 93% पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. केवळ 7%ची घट आहे. 23%ची घट विदर्भामध्ये, 33%ची घट मराठवाड्यामध्ये, 104% पाऊस पडला आहे मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर. कोकणामध्ये 102% पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोकण आणि घाटमाथा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. मराठवाड्याची सर्वत्र दयनीय अवस्था आहे. आपण भारताची स्थिती बघतो तेव्हा 19%वर घट आलेली आहे. म्हणजे जवळपास 81% पावसाची नोंद भारतामध्ये सध्या झालेली आहे. ही करंट सिच्युएशन आहे आणि रनिंग सिच्युएशन यामध्ये दररोजच्या टक्केवारीमध्ये बदल होत असतो. परंतु एकूणच परिस्थिती सुधारते आहे. आपण जूनच्या शेवटी 40% घट, म्हणजे केवळ 60% पाऊस पडलेला होता. जूनमधली संपूर्ण घट कव्हर करून जुलैतील घट देखील कव्हर केली आहे आणि मोठी रिकव्हरी आपल्याला 81%ची या ठिकाणी दिसते. मात्र आपण एकूणच बघितलं तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पूर्वेकडे सर्व राज्य, विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि केरळ, गुजरातचा पश्चिमी भाग या ठिकाणी सर्वाधिक पावसाची घट आपल्याला दिसते आहे. काल 22 तारखेसाठी पुन्हा अंदाज बदलण्यात आला होता. या ठिकाणी आपण बघतो गुजरात, राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिमी मध्य प्रदेश, कोकण आणि त्याबरोबरच मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील रेड अलर्ट देण्यात आलेला होता. परंतु हा रेड अलर्ट केवळ घाटमाथ्यासाठी होता. विदर्भामध्ये देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. त्यामुळे कालचा अंदाज आणि काल मराठवाड्यामध्ये उघडीप दाखवलेली होती, त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला होता. म्हणजे 22 तारखेचा अंदाज काल बदलण्यात आलेला होता. आपण आजची परिस्थिती बघितली तर आज देखील हा अंदाज बदलेल. मध्य प्रदेश, पश्चिमी राजस्थान, गुजरातचा पूर्व भाग, घाटमाथा आणि कोकणात आज देखील जरी काही भागात ऑरेंज अलर्ट आणि काही भागात रेड अलर्ट दिला असला तरी सर्वत्र रेड अलर्ट समजणं आवश्यक आहे, कारण अजून पावसाचा जोर या भागात आहे. भारतीय हवामान खात्याकडून 24 तारखेला देखील हा अंदाज कायम आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस उघडेल. घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. गुजरात आणि पश्चिमी मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी मात्र पावसाचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर 25 तारखेपासून कमी होणार आहे. केवळ कोकणात हलक्या सरींची शक्यता राहील. पुन्हा एकदा घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण 26 तारखेला वाढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र कोकण, मराठवाडा, विदर्भ पावसाची उघडीप दाखवण्यात आली आहे. तीच परिस्थिती 27 तारखेला दाखवण्यात आली आहे. 28 तारखेला पुन्हा एकदा कोकण आणि घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला आहे. कमी दाबामुळे भारतामध्ये मोठं पावसाळी वातावरण आपल्याला काल बघायला मिळालं. आपण जर हा सर्व भाग बघितला महाराष्ट्रासहित तर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती काल होती. शिवाय आपण हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. या ठिकाणी पूर्व राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. गुजरातमध्ये पाऊस झालेला आहे. म्हणजे एकूणच भारतामध्ये कालपर्यंत पावसाचं वातावरण चांगलं होतं आणि आजही ते राहण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार आपण जर अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण आज 23 तारखेला दाखवण्यात आलं आहे. कोकणातील पावसाचं वातावरण
जोरदार राहील 24 तारखेला. मात्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होण्याची शक्यता GPS मॉडेलने व्यक्त केली आहे. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 25ला असणार आहे. 26पासून केवळ कोकणात थोड्या सरी असू शकतात. या पलीकडे पावसाचं वातावरण प्रत्येक दिवशी कमी होत जाणार आहे. त्यामुळे विशेष पावसाचा प्रभाव आपल्याला जवळपास 1 ऑगस्टपर्यंत दिसत नाही. 1 ऑगस्टला थोडं पूर्व विदर्भाकडून पावसाळी वातावरण वाढू शकतं. हा केवळ GPS मॉडेलचा अंदाज आहे. या ठिकाणी आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग, संपूर्ण नाशिक जिल्हा, पुणे जिल्ह्याचा बहुतांश भाग, पालघर, ठाणे, पुणे, रायगड आणि मुंबई या सर्व भागात पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 24 तारखेला याचा प्रभाव केवळ कोकणापुरता मर्यादित राहील. थोडा विदर्भामध्ये उत्तरेला पावसाळी प्रभाव राहू शकतो आणि थोडा उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी प्रभावाची शक्यता आहे. हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. 25 तारखेला कोकणात पाऊस कायम असणार आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेला महाराष्ट्रभर कोकणात पावसाचं प्रमाण वाढते आणि महाराष्ट्रभर बहुतांश भागात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भासहित उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव कायम असणार आहे. मराठवाड्याचे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस असेल. 28लाही विदर्भ आणि कोकण, उत्तर मराठवाडा या ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे स्थानिक स्वरूपामध्ये. 29 तारखेलाही विदर्भ, पूर्व मराठवाडा, कोकण पावसाचं वातावरण कायम असणार आहे. त्यामुळे यदाकदाचित जुलै महिन्यातच बऱ्यापैकी विदर्भाची रिकव्हरी होऊ शकते असा अंदाज आहे. कोकणातही पावसाचं प्रमाण सरासरीच्या वरती राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की उत्तर पूर्व मराठवाडा, त्याबरोबर जळगाव जिल्हा आणि संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला 30 तारखेला स्पष्ट दिसते. कोकणातला पाऊस थोडा कमी होणार आहे, परंतु कोकणात पाऊस असणार आहे. त्यामुळे एकूणच परिस्थिती ही विदर्भासाठी पोषक आहे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी पोषक आहे. याच्यामध्ये जालना जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली आहे. या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं. मात्र धुळे, नंदुरबार आणि एकूणच पर्जन्यछायेच्या प्रदेशासाठी मात्र बातमी चांगली नाही. 31 तारखेला मात्र पुन्हा एकदा स्थानिक वातावरण सुरू होईल. यामध्ये अहिल्यानगर, बीड, सोलापूरच्या काही भागात, उत्तर महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात स्थानिक स्वरूपात, कोकणात पाऊस वाढेल. जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळे, नंदुरबारमध्ये पुन्हा पावसाचा मोठा प्रभाव आपल्याला 31 तारखेला बघायला मिळतो आहे. एक नवीन चक्राकार स्थिती या ठिकाणी प्रभाव टाकेल. 1 तारखेला मात्र विदर्भ आणि कोकण असं स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. 2 तारखेपासून किरकोळ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरण असेल, विशेष पाऊस नाही. 3 ऑगस्टलाही पावसाचं प्रमाण कमी होते, मात्र कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे. 4 तारखेला केवळ स्थानिक वातावरणाची शक्यता जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या भागामध्ये असू शकते. कोकणात पावसाचं वातावरण कायम आहे. 5 तारखेला पहिल्या हवामानातला बदल ऑगस्टमधला जो मला अपेक्षित आहे तो दिसतो आहे आणि तो आहे पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस वाढणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याचा पहिला संकेत आहे. दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा पहिला संकेत आलेला आहे. यामध्ये फार प्रभाव नाही, परंतु याचा अर्थ दक्षिण भारतात पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे ऑगस्टच्या 5 तारखेनंतर. म्हणजे 5-6 तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल. दक्षिण
कोकणामध्ये पाऊस वाढतो आहे. आपण केवळ 25 तारखेपर्यंत एकत्रित अंदाज बघितला तर यामध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातच पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडे हलका पावसाची शक्यता आहे. मात्र आपण जेव्हा 6 तारखेपर्यंत सरकवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कोकणामध्ये आणि त्याचबरोबर पूर्व मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या पंधरवड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कुठे आपल्याला पावसाचा प्रभाव वाढू शकतो ते आपल्याला दिसते. तर नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे आणि नंदुरबारमध्ये, पालघर आणि ठाणे, मुंबई, रायगडमध्ये, पुणे घाटमाथ्यावर देखील पावसाचं प्रमाण आज राहण्याची शक्यता आहे. यामध्ये कशी वाढ होते ते आपण बघतो. जळगावपर्यंत याचा प्रभाव राहील. त्यामुळे आज या ठिकाणी पावसाचा प्रभाव आहे दिवसभरासाठी. या मॉडेलने तरी उद्यापासून पावसाचं प्रमाण पूर्णतः कमी होण्याची शक्यता व्यक्त केली. थोडं विदर्भ, कोकण हलक्या सरींची शक्यता केवळ आहे. 25 तारखेला स्थानिक वातावरण पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेलाही स्थानिक वातावरणाचा अतिशय चांगला प्रभाव आहे. म्हणजे सिस्टम जरी निघून गेली तरी आपल्याला विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथं स्थानिक वातावरण राहणार आहे. हे स्थानिक वातावरणात या ठिकाणचा दुष्काळी प्रभाव कमी करेल. आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रातला पूर्व भाग आणि विदर्भ, कोकण हलकं वातावरण आपल्याला 27लाही दिसते. मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये तीच परिस्थिती आपल्याला 28लाही दिसते. 29ला देखील मराठवाड्याचा उत्तर पूर्व भाग आणि विदर्भ पावसाळी वातावरण सातत्याने राहणार आहे. या पावसाच्या प्रमाणात 28ला थोडा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाड्याचा पूर्व भाग, विदर्भ आणि कोकण असे वातावरण दिसते. 30 तारखेलाही एक चक्राकार स्थिती आपल्याला विदर्भावर परिणाम करण्याची शक्यता आहे, जी मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागावरून सरकणार आहे. त्यामुळे आपल्याला 30 तारखेलाही विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात चांगला पाऊस दिसू शकतो. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचं प्रमाण किंवा अगदी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील 31 तारखेला दिसते. 1 ऑगस्टपासून त्याचा प्रभाव कमी होईल. तसा विदर्भ आणि दक्षिण कोकणात हलकं वातावरण आहे. 2 ऑगस्टला फारसं वातावरण नाही. 3 ऑगस्टलाही फारसं वातावरण नाही. मात्र कोकणात ढगाळ वातावरण आहे. थोडं वातावरणात बदल 4 तारखेला दिसतोय. 5 तारखेला पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण वातावरणात बदल दिसतोय आणि काही प्रमाणात हा 6 तारखेलाही असणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा दक्षिणेतून पावसाचं प्रमाण वाढण्याचा जो प्रभाव आहे, जो अपेक्षित आहे ऑगस्टमधल्या बदलामध्ये, तो सुरू होतो आहे. हवामानातला मुख्य बदल जोपर्यंत विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत नाहीत आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकत नाहीत, तोपर्यंत आपल्याला आता महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचा पावसाचा प्रभाव हा बदललेला दिसणार नाही. तोपर्यंत आपल्याला कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसेल. या पलीकडे फारसा प्रभाव राहणार नाही. आणि जेव्हा घाट माथ्यावर आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव अधिक असतो तेव्हा मात्र अंतर्गत महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण कमी असतं किंवा अतिशय हलका पाऊस असतो. त्यामुळे अशा प्रकारची प्रक्रिया आपल्याला ऑगस्टमध्ये बदलणार आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला केवळ किरकोळ स्थानिक वातावरण आणि कोकणात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता राहील. त्यामुळे केवळ आज थोडं जोरदार पावसाचं वातावरण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात, खास करून नाशिक जिल्ह्यासह आहे. जळगाव जिल्ह्यापर्यंत किंवा धुळे, नंदुरबारपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. दुपारनंतर त्याचाही प्रभाव कमी होईल. त्यामुळे अतिपावसाला जे शेतकरी कंटाळे आहेत त्यांना आज दुपारनंतर थोडं पावसाचं वातावरण कमी होताना बघायला मिळू शकतं. आणि मी कालही सांगितलं की कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला
पूर्णतः दुष्काळ बघायला मिळणार नाही, तर आपल्याला काही तालुक्यांमध्ये किंवा काही सर्कलमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळेल, तर काही ठिकाणी आपल्याला दुष्काळी परिस्थिती बघायला मिळेल. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये ते बघितलेलं आहे. याचाच अर्थ असमान अशा प्रकारचं वितरण एल निनोच्या वर्षामध्ये असतं. आणि एल निनोच्या वर्षामध्ये घाट माथ्यावर आणि कोकणात पाऊस समाधानकारक असतो, हे मी अगदी 26 जानेवारीपासून सांगत आलो आहे. आणि त्याच पद्धतीचा पावसाचा अनुभव आपण आत्तापर्यंत घेतलेला आहे. जुलै महिना तसाही कोकण आणि घाटमाथ्यावरील पाऊस आणि विदर्भातील पावसासाठी आहे, परंतु विदर्भामध्ये तसा सरासरीपेक्षा पाऊस कमी होता. मात्र गेल्या आठवड्यामध्ये त्या सरासरीत बऱ्याच प्रमाणात सुधारणा झाली आहे. उरलेल्या जुलैमध्ये देखील आणखी सुधारणा विदर्भामध्ये होण्याची शक्यता आहे, कोकणामध्ये होण्याची शक्यता आहे. घट मराठवाड्या, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कमी झाली असली तरी बरेच तालुके हे दुष्काळी आहेत. त्यामुळे या ठिकाणी जोपर्यंत विशाखापट्टणमजवळ पावसाचं वातावरण तयार होऊन ते महाराष्ट्रावर येत नाही, तोपर्यंत आपल्याला सुधारण्याची शक्यता नाही. आता पुढे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव देखील वाढत जाणार आहे. 2% किंवा 2.5% तो जाऊ शकतो. आणि त्यामुळे असं झालं तर त्याचाही प्रभाव राहील. मात्र आयोडी जर सक्रिय झाला तरच विशाखापट्टणमजवळ कमी दाबाचे क्षेत्र विकसित होतील आणि ते आपल्याला पाऊस देऊ शकतील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.